Hello dear students, today we are going to see book review. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किलमधील बुक रिव्ह्यू हा टॉपिक बघणार आहोत. बुक रिव्ह्यू म्हणजे काय? पुस्तक परीक्षण करणे. तर परीक्षेला हा जो प्रश्न आहे हा जवळपास 4 मार्क्ससाठी आलेला असतो. फक्त यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा. जर तुम्हाला प्रश्नामध्ये जर बुक रिव्ह्यू लिहा, राईट डाऊन अ बुक रिव्ह्यू असं जर आलं असेल एनी टॉपिक, कोणत्या टॉपिकवरती, तर तुम्ही बुक रिव्ह्यू कोणतंही आपल्या मनाने लिहिलं तरी चालेल. पण बुक रिव्ह्यूच्या ऐवजी जर फिल्म रिव्ह्यू असे दोनच क्वेश्चन असतात. एक तर बुक रिव्ह्यू आलेला असतो किंवा फिल्म रिव्ह्यू. यासाठी तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न पाठ करून ठेवावे लागेल की जेणेकरून तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण बुक रिव्ह्यू नेमकं कसं लिहायचं, कोणत्या प्रकारे लिहायचं, हे सगळं वहीमध्ये जशा तसं लिहून घ्या का जेणेकरून परीक्षेच्या वेळेस मला पाठांतर करायला सोपं जाईल. कारण हा रायटिंग स्किलमधला अगदी रिसाईट करण्याचा भाग आहे, पाठांतर करण्याचा भाग आहे. कोणतंही आलं तर तुम्हाला पटकन लिहिता आलं पाहिजे. लेट अस सी धिस मार्किंग स्कीम ऑफ बुक रिव्ह्यू. बघा, स्कीम ऑफ मार्किंग कसं आहे. प्रेझेंटेशन ऑफ थीम ऑब्लिक स्टोरी लाईन, याला 2 मार्क्स आहे. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार यासाठी 2 मार्क्स दिलेले आहे. टेक्निकल ऑर नॉवेल ॲस्पेक्ट्स 1 मार्क्स, म्हणजे तुम्ही लिहिताना पॉईंटशीर लिहिलेलं आहे का, कशा पद्धतीने लिहिलेलं आहे यासाठी 1 मार्क्स कॅरी आउट दिलेला आहे. अँड ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क्स, म्हणजेच इट्स कॅरी आउट ओनली 4 मार्क्स. म्हणजे 4 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे कशा पद्धतीने लिहायचं ते आपण यापुढे बघूया. लेट अस सी सम बुक रिव्ह्यू. बघा, प्रश्न कसा विचारला जातो तुम्हाला. राईट अ रिव्ह्यू ऑफ एनी बुक यू हॅव रीड रिसेंटली. यूज एनी 4 ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. टायटल ऑफ द बुक. ठीक आहे. तर चला, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रश्न कसा विचारलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा रायटिंग स्किलमध्ये आलेला असतो विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी राईट अ रिव्ह्यू ऑफ एनी बुक यू हॅव रीड रिसेंटली, जे तुम्ही आता जस्ट वाचलेलं पुस्तक असेल कोणतंही, तर त्याविषयी तुम्हाला रिव्ह्यू लिहायचं आहे. रिव्ह्यू लिहायचं म्हणजे काय करायचं, त्याचं परीक्षण करायचं आहे. त्यांनी असं काय तुम्हाला लिमिटेशन दिलेलं आहे का की श्यामची आई पुस्तक असेल तर श्यामच्या आईचंच लिहा, असं काय दिलेलं आहे का बोर्डाने? तसं काही दिलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही लिहू शकता. तुमचं इवन 12वीच्या पुस्तकाचं सुद्धा तुम्ही योग भारती क्लास 12 याचंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी इंग्रजीच्या पुस्तकाचं पाठ्यपरीक्षण म्हणजे पुस्तक परीक्षण करू शकता. पण या ठिकाणी तुम्हाला ॲन्सर सहित दिलेलं आहे, कशा पद्धतीने लिहायचं ते पण बघून घ्या. आणि कोणतंही याच्यावर पुस्तक परीक्षण तुम्हाला लिहिता येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही पाठ करणे गरजेची गोष्ट आहे. पॉईंट्स बघा कोणते दिलेले आहे. टायटल ऑफ द बुक, जे पुस्तक तुम्ही निवडत असाल कोणतेही पुस्तक असेल तर त्या पुस्तकाचं नाव घ्यायचं वरती. त्यानंतर ऑथर म्हणजे लेखकाचं नाव. त्यानंतर सब्जेक्ट ऑब्लिक स्टोरी, म्हणजे तो जे पुस्तक आहे त्याच्यावर आशय कोणता आहे त्या पुस्तकामध्ये ते पॉईंट आऊट करायचं आहे, लिहायचं आहे. कवर पेज, लँग्वेज ऑफ स्टाईल, म्हणजे त्याची लिहिण्याची शैली कशी आहे. फीचर्स आणि मेसेज. युअर ओपिनियन अबाउट द बुक, ते पुस्तक जे तुम्ही लिहिलेलं असेल किंवा पुस्तक परीक्षण करत असाल तर त्या पुस्तक परीक्षणाचा विषयी तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शेवटी लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता दिलेला हा जो क्वेश्चन आहे याचे ॲन्सर कशा पद्धतीने लिहिणार तुम्ही, तर ते ॲन्सर वहीमध्ये नोंद करून घ्या की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस ते सोपं जाईल. लेट अस सी ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सी ॲन्सर. बुक बटाट्याची चाळ. टायटल ऑफ द बुक, आपण पहिलाच पॉईंट होता आपला. टायटल ऑफ द बुक काय आहे? बटाट्याची चाळ. सेंटरमध्ये लिहायचं ते. ॲन्सर बघा कसं घेतलेलं आहे. द बुक बटाट्याची चाळ इज रिटन बाय फेमस मराठी रायटर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. इट इज सेट इन इंडिया ड्युरिंग द 1940s. द टायटल बटाट्याची चाळ फोकसेस ऑन द इनहॅबिटंट्स ऑफ अ टेनेमेंट कॉल्ड बटाट्याची चाळ इन गिरगाँव, which is a locality in the city of Mumbai. The families living there belong to the lower middle class. The humorous and unique narrative laments the decline of this class of people. म्हणजे त्या चाळीमधले लोक कसे राहत होते. जी बटाट्याची चाळ हे पुस्तकाचं नाव जे दिलेलं आहे तर त्या गिरगाँवमध्ये ते बटाट्याची चाळमधले जे पुस्तकाचं जे नाव सांगितलं आहे त्यांनी, त्या मुंबईला कशा प्रकारे लोक राहत होते त्याचं त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे. नाव सी सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट होता रायटर. मिस्टर P.L. देशपांडे वॉज वन ऑफ द प्रॉमिनियंट सोशल फॅन्टसी अँड कॉमिक वेल नोन मराठी रायटर. हे जे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जे होते ते एक प्रख्यात असे सामाजिक, मजेशीर, विनोदी असणारे मराठी रायटर होते. प्रसिद्ध असे वेल नोन असे मराठी प्रसिद्ध रायटर होते. हिज बुक बटाट्याची चाळ
इज अ जेम इन द कलेक्शन ऑफ मराठी लिटरेचर. म्हणजेच काय, मराठी साहित्याच्या संग्रहामधील हे जे पुस्तक आहे बटाट्याची चाळ, हे एक रत्न म्हणून आहे म्हणतात. म्हणजे इतकं चांगलं सुपर पुस्तक आहे. द स्टोरी डिस्क्राईब मिडल क्लास इमॅजिनरी पीपल्स अँड मोमेंट्स कीपिंग द रायटर इन सेंटर. तर अशा प्रकारे या ठिकाणी या पुस्तकामध्ये, या कथेमध्ये मिडल क्लासचे लोक जे असतात त्यांचं वर्णन या ठिकाणी पुस्तकामध्ये केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्त डीप जायचं नाही आहे. जे परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे फक्त आपल्याला तशा पद्धतीनं लिहून यायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला यासाठी काय करावं लागेल, पाठांतर करणं गरजेची गोष्ट आहे. तर तुम्ही जरूर प्लीज हे पाठ करा की पेपरच्या वेळेस जशा तसं तुम्हाला लिहिता येणं गरजेची गोष्ट आहे. तरच तुम्हाला ते मार्क्स मिळू शकतात. लेट अस सी थर्ड पॉईंट, बुक कवर. द कवर ऑफ द बुक ग्रॅब्स readers' attention. Dense trees and potato fields are seen there. On the surface, it looks like someone is bending over to support the chart. It shows the relationship as strong as a tree. There is a bit of fun in it too. म्हणजे या कव्हरमध्ये, बुक कव्हरमध्ये कशाचं चित्रमय केलेलं आहे, तर जेणेकरून त्यामध्ये ते पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या पुस्तकाच्या बुक कव्हरवर असं आलेलं आहे. तर म्हणजे याच्या आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारची माहिती असेल. तर विद्यार्थ्यांना जशा तसं तुम्ही पाठ करा. लेट अस सी नेक्स्ट पॉईंट, स्टोरी कंटेंट. म्हणजे गोष्टीचा आशय काय आहे, पुस्तकाचा आशय काय आहे ते बघूया. देअर आर टोटल 12 chapters in this book. Each chapter contains different and humorous characters. Writer has tried to do justice to each character by painting their inner traits. All the stories give comic relief. Writer covers varied topics in routine life from his observations and own experiences with his signature narrating style that oscillates between humor and sarcasm. The last chapter brings you from the high of humor to depth of emotions like a waterfall. म्हणजे या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, या पुस्तकाच्यामध्ये जी बटाट्याची चाळ हे पुस्तक जे आहे, या बटाट्याची चाळमध्ये नेमकं जे आहे म्हणजे मिडल क्लास पीपलचं वर्णन तर केलेलंच आहे, पण ते कशा प्रकारचं या ठिकाणी जीवन जगता आहेत, कशा प्रकारचं पोर्ट्रेट त्या ठिकाणी केलेलं आहे, हे या ठिकाणी सगळं सांगितलेलं आहे. नाव सी नेक्स्ट पॉईंट, लँग्वेज स्टाईल. म्हणजे भाषाशैली कशी आहे. द बुक इज रिटन इन सिम्पल मराठी ह्युमरस लँग्वेज. अतिशय साध्या पद्धतीनं मराठी विनोदी पद्धतीची भाषा वापरलेली आहे. इट शोज रायटर्स युनिक स्टाईल ऑफ नरेशन. द डिस्क्रिप्शन इज रिअलिस्टिक अँड सार्कॅस्टिक. माय ओपिनियन अबाउट द बुक. सगळ्यात शेवटी हा पॉईंट लिहायचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या पुस्तकाशी तुमचं काय मत आहे. वन मस्ट रीड दिस बुक. प्रत्येकाने एकदा हे वाचलंच पाहिजे. अँड आय कॅन बेट ही विल नेवर कीप इट डाऊन टिल द एंड. इट इज वन ऑफ दोज बुक्स विच एव्हरीबडी वॉन्ट्स टू रीड अगेन अँड अगेन. एव्हरी टाईम वी रीड इट अँड वी एन्जॉय इट अ लॉट. म्हणजे एकदा जर तुम्ही ते पुस्तक वाचायला घेतलं तर ते पुस्तक आपण शेवटपर्यंत हातातून सोडणार नाही किंवा पूर्ण वाचल्याशिवाय आपण त्याला थांबवणार नाही. तर अशा प्रकारचं इतकं मजेशीर आणि जीवनरूपी असं पुस्तक आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरूर ही जी पुस्तक आहे बुक रिव्ह्यू निश्चित पाठ करा, वहीमध्ये नोंद करा. थँक्यू.